हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपलं वय होते म्हणजे काय होते, आपल्याला खूप अनुभव येतात, बरोबर? आपण त्या अनुभवातनं खूप काही जाणून घेत असतो, आपल्याला कळत असते कुठलं ठीक आहे, काही बरोबर नाही आहे, कधी काय करावं, बरंच काही कळते आपल्याला. आणि रोज आपल्याला नवीन नवीन अनुभव येतात. असं नाही बाबा आपलं झालं पूर्ण, आपण 100% करेक्ट आहोत, आता परफेक्ट आहोत. नाही, परफेक्ट कोणी नसते. तो देव फक्त परफेक्ट असतो, त्याच्याशिवाय आपण कोणी ह्या जगात परफेक्ट नसतो. आयुष्यातलं पहिलं सत्य आहे हे. ही सत्य आज मी तुम्हाला 10 आयुष्यातली सत्य सांगणार आहे. ही सत्य आपण जाणून घेतली का नाही, आपण जीवनात खूप आनंदी होऊ, कधीच दुःख होणार नाही आपल्याला. त्यामुळे जीवनातलं सत्य, सगळ्या काही गोष्टी आपल्याला सगळं येते, मी बरोबर आहे, मी परफेक्ट आहे, बाकी सगळ्यांचं चुकते. नाही, कोणी परफेक्ट नसतो. आणि प्रयत्न करत राहणं हे गरजेचं असते. आपल्यालाही आपल्यात इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर आपल्याला पुढे पुढे सरकायचं असलं तर आपल्याला प्रयत्न हे करत राहायलाच लागते. कोणी उपजत नाही येत किंवा एकदा मला येते म्हणजे झालं, संपलं नाही. आपल्याला एक गोष्ट माहीत असेल, एकदा का नाही, एका रेसमध्ये पळणारा घोडा होता. कुठल्याही रेसमध्ये तो पहिला यायचा. आणि एक रेस लवर होता, त्याला वाटलं नाही, हा घोडा मी घेणार आहे. प्रत्येकाला वाटते ना तसं, किती महाग असू देत, तो श्रीमंत होता, हा घोडा मी घेणार आहे. का म्हणजे ते एक प्राऊड फिलिंग आहे, मी मालक आहे ह्या घोड्याचा म्हणणं. त्यानं घोडा घेतला आणि आपले तबेलेत स्टेबलमध्ये नेऊन ठेवला. मोठं बोर्ड लिहिला, कायम पहिला नंबर येणार. ते छान खायला घातलं, सगळं केलं. वर्षभरानं रेसला त्याला काढलं बाहेर. तो घोडा एकदम शेवट आला. कायम पहिला नंबर येणारा का? प्रॅक्टिस नव्हती. त्यामुळे प्रयत्न, प्रॅक्टिस हे आपण करत राहायला पाहिजे. एकदा मला मिळालं, एकदा मला येते आज म्हणजे संपलं नाही. तर सारखं रिपिटेटिव्हली करत राहायचं म्हणजे आपल्याला ते नक्की अगदी हायर स्टेज मिळत जाते. आता सपोज आज मी उत्तम स्वयंपाक करते, उत्तम स्वयंपाक करायला येतो मला. मी 1-2 वर्ष बिलकुल तिकडे गेलेच नाही, ते मग मला तर कॉन्फिडन्स राहणार नाही. तेवढं उत्तम बनेल का हे मलाच कॉन्फिडन्स नाही, मग शक्यच नाही आहे. त्यामुळे कायम हे आपल्याला माहीत पाहिजे. ते सारखं कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी, रिपिटेशन हे असायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपलं आरोग्य तरी चांगलं राहायला पाहिजे. आरोग्य असलं तर सगळं काही आहे. हेल्थ इज वेल्थ. त्यामुळे व्यायाम काय तर वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, कायम करत राहायला पाहिजे. आपल्याला झेपते तेवढं. अगदी बेडरिडन माणूस असला की त्यानं हातपाय हलवले तरी तर त्याचा व्यायाम आहे. किंवा अगदी छोटी बाळं हातपाय हलवतात, रडतात, तर त्यांचा व्यायाम आहे. म्हणजे व्यायाम सुद्धा आपल्याला झेपते तेवढं आपण व्यायाम करायला पाहिजे. आणि हे सगळं करताना लोकांकडनं जे काही नवीन आपल्याला शिकायला मिळते तर आपण शिकत राहायला पाहिजे. कधीच लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. त्यामुळे हे कुठेही आपण खंड पाडायचा नाही. आणि आपल्याला कायम व्हॅल्यू ॲड करत राहायचं. व्हॅल्यू ॲड करायचं म्हणजे काय? नेव्हर स्टॉप, कीप ऑन लर्निंग न्यू थिंग्स.
हवं ते रोज 1-2 पानं वाचत जावा, एकात दोन काहीतरी नवीन करत जावा, व्हॉट एव्हर इट इज, काहीतरी नवीन ज्ञान मिळवत आपण राहायला पाहिजे. आणि हे बघा, माझं काय गोल लिस्ट आहे, मला काय करायचं आहे हे आज रात्री माझं तयार पाहिजे. उद्या माझं काय काम आहे, मी काय काय करणार. टू डू लिस्ट खूप मोठी ठेवू नका, 2-4 कामं ठेवा पाहिजे ते इन द बिगिनिंग, पण तेवढी ती आपण करायचा प्रयत्न करायचा. एका उरला की परवा दिवशी पहिल्यांदा तर घ्या. आदल्या दिवशी व्यवस्थित आपलं सगळं पाहिजे, उद्या मी काय काय करणार. आणि हे सगळं करत असताना आपलं जेवण खाण डाएट हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. का म्हणजे फूड शुड बी आवर मेडिसिन म्हणतात. नाही तर कित्येक वेळेला आपल्याला खाण्यावर कंट्रोल नाही, काहीही खायचं मग आजारी पडणं असं होते. त्यामुळे असं होतं, हे पण एक सत्य आहे. कन्नडमध्ये एक म्हण आहे, ऊट बल्लावनिगे रोगविल्ला म्हण. म्हणजे काय खावं आपण, कसं खावं, केवढं खावं, कधी खावं, हे सगळं तुम्हाला माहीत असलं की तुम्ही कधीच आजारी पडत नाही, कुठलाच रोग येत नाही तुम्हाला. आणि आपण जे माणसं आपल्याला हेल्पफुल आहेत त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटते, हे लोकांचे रिलेशनमध्ये राहावा. आणि ॲज अ फॅमिली आपण आई वडील असतील, मुलं असतील, तुम्ही एकत्र एकमेकांशी विश्वासानं राहायला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जी माणसं आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा. जे तुम्हाला कमी लेखतात, तुम्हाला खाली खेचायला बघतात, त्यांच्याशी तुम्ही काही प्रेम करायला जाऊ नका, का म्हणजे त्यातनं तुमचं नुकसान होणार आहे. त्यामुळे जी माणसं आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही पण प्रेम करा. आणि एक महत्त्वाची आजचे काळाला हवी असलेली गोष्ट सांगते मी, खरं आपण सर्वांनी करायला पाहिजे. आपले मोबाईल आपण एक ठिकाणी ठेवायला पाहिजे. कायम मोबाईल हातात खिशेत नकोय. घरात कुठलाही एक टेबल ठेवा, एक कॉर्नर ठेवा, तिथे सगळ्यांचे मोबाईल असतील, त्या ठिकाणी मोबाईल वाजला की घ्या ना, कायम हातात खिशेत नकोय. त्यामुळे कायम आपण मोबाईल आपला एक ठराविक ठिकाणी सर्वांचे एका टेबलवर असतील तिथे ठेवायला पाहिजे. नाही ते स्वयंपाकघरात गेले की स्वयंपाकघरात मोबाईल, झोपायला गेले की माझ्या हातात नाही, असं नाही करायचं. घरात असताना एका ठिकाणी मोबाईल ठेवायचं आपण. किंवा जेवताना, मी काही लोकांनी बघितलंय जेवताना सुद्धा हातात मोबाईल. हो, जेवताना तर व्यवस्थित आनंदानं जेवा ना. आणि आपली वेळ आपण वाया घालवू नये, का म्हणजे गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे बिलकुल वेळ वाया घालवायचं नाही. चेंज इज इनएव्हिटेबल. चेंज होत असतो, इनएव्हिटेबल आहे. म्हणजे चेंज हेच सत्य आहे. आजच्यासारखं उद्या नसणार आहे, उद्यासारखं परवा नसणार. तर कोणी माणसं असतील, देश असतील, काही असेल, हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि एक खूप महत्त्वाचं म्हणजे सर्व काही माझे कंट्रोलमध्ये आहे. मी म्हटल्यासारखं सगळे वागावं, माझे मनासारखं सगळे बोलावं, माझे मनासारखं सगळे करावं, शक्य नाही. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. तर कोणी असो, अमेरिकेसारखाला राष्ट्राध्यक्ष असला, ट्रम्प साहेब असले, तरी सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या होतात का? बघतोय आपण, नाही होत आणि होणारही नाहीयेत. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या हातात आहेत. मी म्हणते तसं सगळे करायला पाहिजे. मला अपेक्षित आहे तसं सगळे बोलायला पाहिजे, तसं विचार करायला पाहिजे. नाही, हे सोडून टाका. प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे.
त्याचे त्याला अधिकार आहेत बोलायचे, वागायचे, बोलू देत ना. तुम्हाला हवा तसं तुम्ही बोला. त्यामुळे लोकांनी माझे मनासारखं करायला पाहिजे, मी म्हटल्यासारखं वागायला पाहिजे नाही, असं आपण मनात ठेवला की कधीच तुम्ही सुखी होणार नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही आपल्या आयुष्यातली 10 कटू सत्य आहेत आणि हे आपण समजून घेतलं का नाही, आपण आयुष्यात खूप आनंदी होऊ. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.